बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधारू दत्तराज, दत्त माझे जल, दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधारू दत्तराज, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावे त्यांच्या, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधारू दत्तराज, विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्र समागस्ततिस्तं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करू प्रथम दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझविन शंभो मज कोण तारी, भजे वजे कमंडलम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम, सुपित्र गोच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम, अनंगनंग सागरम नमामि कृष्ण नागरम, नमामि कृष्ण नागरम, नमामि कृष्ण नागरम। सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला, बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई
चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाला लखन जी को लाला 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 लाला सब जय हो। हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हमारे कीर्तन में जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल 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 दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझा तारो मजशी आधारो दत्तराज प्रस्तुती गाणे प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जे संतही आहेत श्रीमंत आहेत आणि शांतही आहेत असे माझे पैठण निवासी नाथ बाबा यांचा 4 चरणाचा आणि दत्त महात्म्य प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल विठ्ठल आज आपण सर्वजण येथे कशासाठी जमल्या सर्वांना श्रुत जरी असलं परंतु एक वक्त्याचा आधी कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा तो असा आपल्या या श्री क्षेत्र काजी सांगवी गावामध्ये लिंबाचा मळा येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त चालू असलेला हा 1 दिवसीय दत्त जयंतीचा उत्सव आणि त्यात आजची ही दत्त जयंती निमित्त म्हणजे दत्त जन्मोत्सवानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता साथ संगत करणारे ज्यांनी मृदंगावरती नुसती थाप जरी मारली सुंदर विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघतो ना असे आमचे वैभव दादा वागचौरे तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद इकडं अगदी गान कोकिळ आपल्या महाराष्ट्राचे गान कोकिळ ज्यांना म्हणतात ना हरिभक्त पारायण आमचे योगेश दादा रसाळ त्यांना सोबत साथ देत आहे गायनातले जे भीष्माचार्य हरिभक्त पारायण आमचे लक्ष्मण मामा पवार आणि त्यांना जे साथ देत आहे गोड अशा कीर्तनकार आमच्या हरिभक्त पारायण नेहाताई चौरे तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद बघा त्यांचे वडील सुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत आणि सिंत वादक जे सिंत आपल्याला गोड अशी सिंतची साथ देत आहेत ना ते हरिभक्त पारायण निलेश दादा घुगे सर्व भजनी मंडळ आमचे विनयकरी बाबा आणि 2 आमचे चोपदा दादा हरिभक्त पारायण बिडवे बाबा आणि आवटे मामा आणि गोड अशी साऊंड सिस्टीम तुम्हालाही धन्यवाद आणि तुम्हाला सर्व श्रोतू वर्गांना सुद्धा धन्यवाद आणि गोड अशी आपल्या पुढे बघा आज हा कार्यक्रम आपण ऐकतोय पण उद्या सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम ऐकायला भेटणार आहे असं मराठी वक्ता चॅनल आणि तुमचं नाव काय एके फोटो शूटिंग यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद अहो माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती एक श्रोतू वर्ग म्हणजे तुम्ही माझ्यासाठी प्रत्यक्षात महेशाच्याच मूर्ती आहात तुम्ही काय करायचं जिथे जिथे विठ्ठल विठ्ठल भजन आलं की सुंदर अशी हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायला विसरायचं नाही कारण तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही आमचे काका श्री हरिभक्त परायण दशरथ काका आहेर ही सुद्धा या कीर्तन रूपी सेवेकरता हजर आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हा योग आला ना बघा अहो आपण फक्त आपला विचार करतो
आपण आपल्या विचारापुरता मर्यादित राहतो, आपलं भलं झालं पाहिजे असा आपण विचार करतो, पण आपलं भलं करून जगाचं भलं करणारा आपल्या संसारावरती, जसं माझ्या तुकोबारायाने तुळशी पत्र सोडलं होतं ना, तसे आमचे आदरणीय माणिक बाबा यांनी सुद्धा आपल्या संसारावरती तुळशी पत्र सोडलं आणि आपल्या सर्व जन समुदायाची सेवा करतायत. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. लाडकी लेक मी संतांची, 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 लाडकी लेक मी संतांची. वंशवरी कृपा बहुतांची, वंशवरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, संतांची, संतांची. नाथ बाबा या अभंगामध्ये म्हणताय, काय म्हणताय? दत्त माझी माता, दत्त माझे कोण आहे? आई आहे. दत्त माझा पिता म्हणजे दत्त माझे बाप सुद्धा आहेत, आणि बहीण बंधू चुलता हे सर्व कोण आहेत? दत्तच आहेत. दत्त माझे गुरु सुद्धा आहेत आणि दत्त मला तारतात सुद्धा. आणि मला आधार कुणाचा आहे हो? तर दत्तात्रेय भगवंतांचा आहे. तिसऱ्या चरणात म्हणतात की दत्त माझे जन, माझे मन सुद्धा दत्ताचे आणि माझं जन सुद्धा दत्ताचे. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की ह्या दत्तात्रेय भगवंताजवळ जर गेलं ना, आपल्याला विसावा भेटतो. मग आपल्याला विसावा भेटण्यासाठी कुठे जावं लागेल? त्यांच्या गावाला जावं लागेल. मग दत्तात्रेय भगवंतांचं गाव कोणतं व? गाणगापूर वगैरे हे गाव सांगितलं का याच्यात? तर आपल्यातली असलेली दुर्बुद्धी सोडायची आणि सद्बुद्धीने आपण कुठे जायचं? ते दत्तात्रेय भगवंताजवळ जायचं. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. आता आपल्याकडे फक्त अर्धा तास उरलाय, कारण आपल्याला दत्तात्रेय भगवंतांचा जन्मोत्सव सुद्धा करायचा आहे. म्हणजे रात्र थोडी आणि सोंग फार आहे आपल्याजवळ, पण ठीक आहे, थोडं आपण बघू आणि पुढे चालू. आता दत्त जयंती उत्सवानिमित्त हा कार्यक्रम चालू आहे ना. बघा, दैवत सुद्धा आपल्याकडे असं येत नाही हो. दैवत हे श्रीमंताच्या घरात जात नाही, पैशावाल्याकडे मुळीच जात नाही. जिथं मनाचा मोठेपणा आहे ना, तिथं दैवत जातं. काय इथं आपल्या माणिक बाबांच्याच घरी हे दैवत आलं असावं. बघा, परमार्थ करणं सोपं आहे, पण तो टिकवणं अवघड आहे. तसा भगवंत आपल्याकडे येणं सोपं आहे, पण भगवंत आला ना आपल्याकडे तर त्याची मानमत्ता ते टिकवणं मात्र अवघड आहे. योग सोपा आहे, पण क्षेम करणं अवघड आहे. कसा अवघड आहे बघा. एक जण ना, त्याला फुकटची जमीन मिळाली. आता फुकटची जमीन मिळाली, किंमत नाही ना त्याची. जमीन कशाने भेटली? योगायोगाने भेटली ती. मग योगायोगाने जमीन भेटली तर मग त्याला काय केलं? फुकटचं भेटलं त्याच्यामुळे ना सगळी जमीन वाट लावून दिली. त्याला दारूचं याचं व्यसन लागलं, नको ते व्यसन लागलं, सर्व जमीन घालून दिली. आणि एक दिवस बाजारात गेलो, तेच बाजारात गेलं आणि एक भाजीवाली ताई माझी बसलेली होती. तिला म्हणू लागला, ताई ताई वांगे काय भाव दिले? ताईने सांगितलं, दादा 10 रुपयाचे पाव किलो आहेत वांगे, म्हणजे 10 रुपये पावशर आहेत. आता याला फुकट भेटलेलं होतं, हे म्हणता 9 रुपये पावशर देतात का? पण बोनीचा टाइम होता. ताई म्हणे घे. खाली खालीच येत लागलं. 8 रुपये, 7 रुपये, 6 रुपये, शेवट म्हणे 5 रुपये. आता ताईनं काय याची पूजा केली असेल का? ताई म्हटली, अरे बोनीची वेळ आहे म्हणून तुला सांगते, तर तू खाली खालीच यायला लागला बाबा. अरे असं कुठं पद्धत असते का? अरे बोहनीची वेळ आहे, असं करू नको. तो म्हटला, अगं ताई बघ, काळजीच करू नको. माझा जर हात तुझ्या वांग्याच्या पाठीला लागला ना, एकही वांग संध्याकाळपर्यंत शिल्लक राहणार नाही. 1 तासात वांग विकल्या जाईल. अगं तुझे वांगेच काय, मला एवढी जमीन भेटली ती 25-30 एकर ना, ती सुद्धा राहिली नाही माझ्या
माझ्याकडं तर तुझे वांगे कशाला राहतील. मग असं बघा, योगानं मिळणं अवघड आहे पण ते टिकवणं, योगानं मिळणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. विठ्ठल बघा, तीन संत तीन प्रकारचे आहेत. ज्ञानोबा राय जर म्हटले तर ज्ञानोबा रायांची नाथ परंपरा आहे ती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. याच्यामध्ये ज्ञानोबा रायांची परंपरा आहे. तुकोबारायांची परंपरा, तुकोबारायण सांगतात राघव चैतन्य केशव चैतन्य ही सांगितली खून मालिकेची. म्हणजे तुकोबाराय कोणते? चैतन्य संप्रदाय. आणि आमचे नाथ बाबा आहेत ना, त्यांचा संप्रदाय कोणता हो? दत्त संप्रदाय. मग आपल्या संप्रदायाची ओळख सांगताना आपले नाथ बाबा म्हणतात दत्तात्रेय परंपरा, दत्तात्रेय परंपरा, जनार्दन शिष्य तीसरा, जनार्दन शिष्य तीसरा, केला खरा कलियुगी, केला खरा कलियुगी, दत्तात्रेय परंपरा, 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 दत्तात्रेय परंपरा. शास्त्र अर्जुन यद दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा आणि केला खरा कलियुगी. म्हणजे ही परंपरा कोणापासून आली ना, ते नाथ बाबा सांगतायत. पण नाथ बाबा तर त्यांची परंपरा, जरा थोडा इको कमी करा, गायनाला द्या फक्त. नाथ बाबा त्यांची परंपरा सांगताय ना. मग आता सांगितलं बघा, योग म्हणजे आपल्याला भेटणं सोपं आहे पण ते टिकवणं अवघड आहे. तसं परमार्थ करणं सोपं आहे पण एकदा परमार्थ केला, माळ घातली, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला, ते टिकवणं मात्र अवघड आहे. म्हणून परमार्थ आपण टिकवला पाहिजे. ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतला ना, ते माझे नाथ बाबा, ते पांडुरंगाचे सुद्धा भक्त होते ना. माझ्या पांडुरंग परमात्म्यानं नाथ बाबांच्या घरी एक नाही दोन नाही किती वर्ष काम केलं. 36 वर्ष काम नाथ बाबांनी केलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती वाहे निळा वंदित से पाय, वंदित से पाय, पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. मग जर कावडीने जर 36 वर्ष पाणी जर पांडुरंग परमात्म्याने वाहिलं, तरीही नाथ बाबा का म्हणतात दत्त माझी माता, दत्त माझा पिता. बघा, पांडुरंग परमात्मा यांच्या घरी नाथ बाबांच्या घरी आले म्हणजे इथं देव येतात ना, देव आले की लक्ष्मीला सुद्धा यावं लागतं पाठीमाग. मग लक्ष्मी आली ना, आता सगळं काम वाटल्या गेलं. तिथं कोणी काय काम करायचं, कोणी काय काम करायचं, नाथ बाबांच्या घरी कामच राहिलं नाही. दत्तात्रेय भगवंतांना सुद्धा कर्मे ना. मग दत्तात्रेय भगवंत सुद्धा म्हणू लागले, मलाही काही काम असेल तर बघा ना. मग यांना काय काम द्यावं दत्तात्रेय भगवंतांना? दत्तात्रेय भगवंतांना दिलं मग चोपदारकीचं काम. मग चोपदारकीचं काम बघा, आता हे 2 चोपदार मामा आहेत ना माझ्या बरोबर. म्हणजे भगवंताने सुद्धा काम कोणाच्या घरी केलंय? नाथ बाबांच्या घरी चोपदारकीचं काम केलंय. मग आपण जर भगवंतानं जर चोपदारकीचं काम केलं
दत्तात्रेय चोपदारी करीत असे. निळा म्हणे काय प्रमाणे मग ते निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी आणि दत्त चोपदारी करीत असे. दत्तात्रेय भगवंतांनी चोपदारी तिथं केली. म्हणूनच नाथ बाबा म्हणतात काय, दत्त माझी माता आहे, दत्त माझा पिता आहे. अभंगाच्या प्रथम चरणात दत्त माझी माता, दत्त माझे पिता, दत्त माझी माता, दत्त माझे पिता. माता दत्त माझे पिता, दत्त माझी माता, दत्त माझे पिता, दत्त माझी माता, दत्त माझे पिता, दत्त माझी माता, दत्त माझे पिता. दत्त माझी माता, दत्त माझे पिता, दत्त माझी माता, दत्त माझे पिता. दत्त माझी माता, दत्त माझे पिता, दत्त माझी बैन बंधू चोलता, दत्त माझा बैन बंधू चोलता, दत्त माझा बैन बंधू चोलता, दत्त माझा, दत्त माझा गुरु, दत्त माझे तारू. नाथ बाबा आधी काय म्हणतात, दत्त माझी कोण आहे, माता आहे. अहो प्रत्येक संतांनी आईला जास्त महत्व दिलंय. हो तुकोबाराय सुद्धा म्हणतात, धन्य माता पिता तयाची या. आणि अजून एका याच्यात म्हणतात, माता पिता बंधू कोणी न पवती निर्वाणी. म्हणजे मातेलाच आधी महत्व दिलंय. का हो, कारण काही पिता जे आहेत ना, पिताच असतात, पिताच त्यांचं आयुष्य जातं. म्हणून मातेला जास्त महत्व दिलंय. बघा प्रभू रामचंद्रांना जेव्हा काही मातेनं वनवास दिला ना, तर प्रभू रामचंद्रांची परिस्थिती सुद्धा कशी झाली असेल. का वनवास दिला असेल काही मातेनं. एकदा दशरथ राजा जे आहेत ना, दशरथ राजा युद्धासाठी गेले, पण इतकं भयान युद्ध झालं, तर आता त्यांच्या रथाचा जे आहे ना चाक, ते चाक मोडून पडला. आणि काही मातेनं मग हात जो घातला ना, त्या रथाच्या आकामध्ये हात घातल्यामुळं ह्या काही मानी त्याच्यामध्ये दशरथ राजा युद्ध जिंकले. मग दशरथ राजा युद्ध जिंकले आणि तेव्हा दशरथ राजांनी सांगितलं होतं, काही योग्य वेळ आली की मी तुला पाहिजे तो वर देईल. मग आता काही ना वर कधी मागितला हो, जेव्हा प्रभू रामचंद्रांना याच्यात बघा राज्याभिषेक होणार माझ्या प्रभू रामचंद्रांचा. आणि काही ना तीच संधी झाली. आणि त्यावेळेस नेमकी प्रभू रामचंद्रांना वनवास मागून घेतला. आपण सगळे म्हणतो काही वाईट आहे, पण का वनवास मागितला असेल काही मातेला माहिती होतं, माझा प्रभू रामचंद्र वनवासाला जर गेले ना, सगळ्या जड जीवांचा उद्धार प्रभू रामचंद्र करतील. आणि सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी काही मातेनं 14 वर्षाचा वनवास मागितला. अहो विचार करा ना माता माऊल्यांनो, ज्या दिवशी इतका सुंदर राज्याभिषेक होणार, त्या दिवशी आईनं जर असा आपल्याला जर वनवास मागितला, किती वाईट वाटेल. पण माझ्या प्रभू रामचंद्रांनी वाईट वाटलं नाही. पहिल्यांदा पाया पडायला गेले, ते काही मातेच्या आधी पाया पडले, मग वडिलांच्या पाया पडले. म्हणून नाथबाबा सुद्धा आधी दत्त माझी माता, दत्त माझा पिता म्हणतात. कशी दत्त माता पिता ठरतात बघा. गुरुचरित्राच्या अध्यायात त्याचं वर्णन आलेलं आहे. एकदा श्रीपाद स्वामी जे आहेत ते दत्तात्रेय भगवंतांचाच अवतार आहे. कुरवपूरला गेले. कुरवपूरला भिक्षा मागत होते आणि भिक्षा मागत असताना एका घरी गेले. ओम भिक्षां देई, ओम भिक्षां देई. त्या घरातली ताई बाहेर आली. बाबा आज माझ्याकडे भिक्षा द्यायला तर तुम्हाला काही नाही हो, पण फक्त घरामध्ये घेवड्याची भाजी केली, तेवढंच माझ्या घरात आहे,
दुसरं माझ्या घरामध्ये काही नाही आहो. 4 दिवसापासून चूल सुद्धा पेटली नाही. ब्राह्मण घरामध्ये गेले आणि ब्राह्मण नेमके भिक्षा मागण्यासाठी गेले. येथील माझे पती ना, तेव्हा तुम्हाला भिक्षा देईल बाबा मी. पण आपल्या घरातून जर एखादा अतिथी विनमुख गेला ना, विनमुख जाय अतिथी आणि घेऊन जाय सुकृताची संपत्ती. आपलं सर्व पुण्य जो आहे ना, तो अतिथी घेऊन जात असतो. मग ब्राह्मण बाईला माहिती होतं, तिनं घेवड्याची भाजी दिली आणि बाबांना सांगितलं, दत्तात्रय भगवंतांना ही भाजी खा बाबा. बाबा भाजी खाऊ लागले आणि त्याच वेळी दत्तात्रेय प्रभूंनी त्या ताईला सांगितलं, ताई तुझं दारिद्र्य कायमस्वरूपीचं जाईल. आता दारिद्र्य कायमस्वरूपीचं जाईल. पण दत्तात्रेय भगवंत बाहेर निघाले, तो घेवड्याचा वेलच कापून टाकला. हो, या ब्राह्मण स्त्रीला वाटलं, रे ज्याच्यावरती माझा उदरनिर्वाह चालू होता तो वेलच बाबांनी कापून टाकला, दत्तात्रेय गुरूंनी कापून टाकला. कसा माझा उद्धार कसा होणार आता. त्याच वेळेस बाहेरून ते ब्राह्मण बाबा भिक्षा मागण्यासाठी गेले होते ना, ते भिक्षा मागून आले आणि त्या वेल घेवड्याचा वेल उपटलं ना, त्याच्या खाली काय निघालं हो, धनाचा हंडा निघाला हो. म्हणून मग दत्तात्रेय नाथ बाबा सुद्धा म्हणतात, दत्त माझी माता, दत्त माझी. ऐशी जगाची माऊली दत्त नामे व्यापून ठेली, दत्त नामे व्यापून ठेली, दत्त नामे व्यापून ठेली. ऐशी जगाची माऊली दत्त नामे व्यापून ठेली, दत्त नामे व्यापून ठेली, दत्त नामे व्यापून ठेली. अहो जगाची माय आहे हो माझे दत्त प्रभू. म्हणजे मग जगाची माय आहेत, गुरु सुद्धा आहेत आणि ते तारतात सुद्धा. हेच नाथ बाबा अमंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. हा दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. जगाशी आधारू दत्तराज, जगाशी आधारू दत्तराज, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. जगाशी आधारू दत्तराज, जगाशी आधारू दत्तराज, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, माझशी आधारू दत्तराज. नलगे भाऊ वरती आहे, इकडे टाळ भरपूर शिल्लक आहे यावरती स्टेजवरती. तर दत्तात्रेय भगवंताला नाथ बाबा गुरु म्हणतात. का गुरु म्हणतात तो? स्वतः नाथ बाबांनी आहे ना, दत्त आपल्या गुरूंची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की गुरु जर कुठे निघाले ना, तर दत्त आपल्या नाथ बाबांनी त्यांना ना अक्षरशः चप्पल सुद्धा घालायला द्यावी व जोडे आणून द्यावेत. आंघोळीला जर गेले ना आपले गुरु, तर त्यांना आंघोळीला पाणी सुद्धा द्यावं. नाथ बाबांनी इतकी सेवा केली. माता गुरुची सेवा जर आपण केली ना, तर न मागता सुद्धा गुरु आपल्याला देऊन टाकत असतात. मग एक दिवस प्रसंग असा घडला की देवगडावरती ना, देवगडावरती जनार्दन स्वामी होते आणि नाथ बाबा त्यांची सेवा करत होते. पण अचानक परिस्थिती अशी झाली की काही हल्लेखोरांनी त्या देवगडावरती हल्ला केला. आता देवगडावर हल्ला झाला. नाथ बाबा आता आपले गुरु जे आहेत हे विश्रांती करतायत. गुरूंची झोप मोडेल म्हणून नाथ बाबांनी आपल्या गुरूंना उठवलं नाही. स्वतः आपले गुरु जे युद्धाचा पोशाख घालतात ना, तो पोशाख घातला आणि नाथ बाबा आता या सैनिक जे आले होते ना, यांच्यावरती हल्ला करण्यासाठी, त्यांच्याकडे लढण्यासाठी गेले. ओळखूच येत नव्हतं नेमकी कोण आहे ते, कारण पोशाख कोणाचा घातलेला होता? गुरूंचा घातलेला होता. आपल्याच गुरूंचा. कोणाचा? जनार्दन स्वामींचा. इतकं भीषण युद्ध झालं, इतकं
भीषण युद्ध झालं, 4 दिवस युद्ध चाललं आणि त्याच्यामध्ये आहेत ना नाथ बाबा त्या युद्धामध्ये जिंकल्या गेले. पण आपल्या गुरुवर्य जे होते ना ते असो ऐसा कोटे आठवायची नाही, देहीच विदेही भोगू दशा यांचं नामस्मरण चाललं होतं. नाथ बाबा आले आणि तिथं उभं राहिले. आपल्यासारखं असताना पुशारके करून सांगितलं असतं गुरुवर्यांना सुद्धा, बाबा काय झोपलात तुम्ही, अहो मी युद्धासाठी गेलो जिंकून आलो. पण बघा अहो खरा जर असेल ना शिष्य तो कधीही आपल्या गुरु पुढे सांगत नाही. काही यांनी ओळखलं लगेच काहीतरी गडबड चालू आहे. मग नाथ बाबांच्या गुरूंना जनार्दन स्वामींना सांगण्यात आलं परिस्थिती काय झाली होती ते. मग त्यांनी बोलावलं, कुणाला बोलावलं, नाथ बाबांना बोलावलं आणि सांगितलं, बाळा तुला दत्तात्रेय भगवंतांचं 1 दिवस दर्शन अवश्य करून देईल, पण कोणत्या वेशात भगवंत येतील ना हे मी सांगू शकणार नाही, तुलाच ओळखावं लागेल. त्याच वेळेस एका कुत्रीच्या रूपामध्ये म्हणजे एका मलंगाच्या वेशामध्ये दत्तात्रेय भगवंत आले. अहो संपूर्ण अंगावरती चर्म पांघरलेलं आणि सोबत कोण होतं, श्वान म्हणजे कुत्री सुद्धा सोबत होती त्यांच्या. आता दत्तात्रेय भगवंतांजवळ जे श्वान आहे ना हे कोण आहे, तो प्रत्यक्षात 4 वेद आहेत. दत्तात्रेय भगवंतांजवळ जे कुत्री आहेत ते सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत ते. आणि दत्तात्रेय भगवंतांजवळ जी गोमाता आहे ना कामधेनू म्हणतो, ती प्रत्यक्षात पृथ्वीचं स्वरूप आहे. आता असे दत्तात्रेय भगवंत मलंगाच्या वेशात तिथं आले आणि तेवढ्यामध्ये जनार्दन स्वामींनी बघितलं. जनार्दन स्वामींनी आणि त्या मलंगाने काय केलं, त्याचबरोबर एक कटोरा घेतला. कटोरामध्ये त्या कुत्रीचं दूध काढलं आणि त्याच्यामध्ये भाकर चोरली आणि खाल्ले. जनार्दन स्वामींनी सुद्धा ती खाल्ली. पण खरा शिष्य होता ना जास्त बघा चातुर्य लपी महत्व हरवी आणि पिसेपण मेरवी आवडोनी. खरा माणूस आहे ना आपलं चातुर्य लपवत असतो आणि एकदम बघा मृदू बोलत असतो. खरा माणूस जो असतो, खरा शिष्य जो असतो तो बघितला आता. आणि तेवढ्यामध्ये यांना नाथ बाबांना सांगितलं, बाबा हा कटोरा धुवून आण. पण त्या कटोऱ्याला जे शिल्लक होतं ना थोडंसं खरकट राहिलेलं, नाथ बाबांनी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ते पिऊन घेतलं, घटघट पिऊन घेतलं. आपल्या गुरुंनी जर खाल्लं तर आपल्याला ते पाणी प्यायला काय अडचण आहे, म्हणून नाथ बाबांनी ते पाणी पिलं. आणि त्याच वेळेस माझ्या दत्तात्रेय भगवंतांनी आहे ना नाथ बाबांना दर्शन दिले. ओ दत्तात्रेय भगवान की जय. मग कशाच्या वेशात दिलं, मलंगाच्या वेशात दर्शन दिलं. आणि बघा आपल्यावर काही प्रसंग आला ना आपले गुरुच आपल्याला तारत असतात. कसे तारत असतात बघा. एक गुरु आणि शिष्य फिरायला निघाले, दृष्टांताने पटवून देते. एका नगरीमध्ये आले आणि त्या नगरीमध्ये गुरुनी शिष्याला सांगितलं, बाळा जा आणि थोडासा बाजार करून आण आपल्या उदरनिर्वाहापुरता. मग शिष्य गेला तिथं, थोडेसेच पैसे दिले, पण इतकं मोठं गाठोडं शिष्यानं भरून आणलं ना. गुरु म्हणू लागले, अरे कुणाच्या घरी चोरी केली का, कुणी वानोळा दिला तुला? हा म्हणू लागला, नाही बाबा, ही नगरी अशी आहे ना इथं सोनही सारख्याच भावात, लोखंडही सारख्याच भावात, जे काही असेल भाजीपाला सारख्याच भावात, धान्य सारख्याच भावात ती नगरी जी होती ना ती बघा नगरीच अशी होती. मग नगरी अशी होती, यांनी गेले आणि सुंदर असा किराणा करून आणला. आता गुरुनी लगेच ओळखलं. गुरु म्हटले, शिष्या आपल्याला इथं राहायचं नाही रे, आपल्याला इथून जावं लागेल आता. पण शिष्य काय ऐकायला तयार होईना, कारण सगळं 1 रुपयाला शेअर होतं ना, काही घ्या सारखंच भाव. मग शिष्य म्हटला मी इथंच राहणार. गुरु म्हटले, ठीक आहे तू येत नाही ना राहा इथं, पण तुझ्यावर जर एखादा प्रसंग आला ना तर माझी आराधना कर, मी लगेच हजर होईल. मग याला 3-4 महिने राहिला, चांगला खाऊन खून जाडजूड झाला चांगला आणि चांगला पोचला. आता सगळं कमी भावना, काही टेन्शनच नाही ना. मग एक दिवस असं झालं, तो राजा होता ना तो बेबुद्ध राजा होता. अंधेरी नगरी आणि बेबुद्ध राजा होता ते. आता बेबुद्ध राजा असल्यामुळे एक चोर चोरी करायला गेला आणि चोरी करत असताना नेमकी खिडकी मधून घुसता तो चोर खाली पडला, चोराचा पाय मोडला. आता राजा बेबुद्ध असल्यामुळे राजाकडे गेला तो चोर
आणि म्हणू लागला माझा पाय मोडला, मला जर मृत्यू आला असता तर काय केलं असतं. मग आता असं झाल्यामुळे ना राजाने व्यवस्थित हे देवाना राजा म्हणू लागला कोणी हे बांधकाम केलं ना त्या बांधकामवाल्याला बोलवा. घरमालकाला बोलवा. घरमालकाला बोलवलं. घरमालक म्हटलं त्याच्यात माझी काय चूक, गवंड्यानं ती लावली आहे खिडकी. मग आता गवंड्याला बोलवण्यात आलं. म्हणे गवंड्याला फासावर द्या. गवंडी म्हटलं माझी काय चूक बाबा त्याच्यामध्ये. अहो ज्याने मटेरियल काढून दिलं ना त्याने त्याच्यात सिमेंट कमी टाकलं. मग आता त्याला बोलव म्हणे कारागिराला बोलव. कारागिराला बोलवलं. कारागीर म्हणे माझी काही चूक नाही हो. एक छान अशी सुंदर असलेली बाई आहे ना, सुंदर सुंदर पातळ घालून रस्त्याने चालली होती. मी तिच्याकडे पाहिलं म्हणून माझ्याकडून त्याच्यात माल का सिमेंट कमी कालवलं गेलं. मग आता त्या बाईला बोलवा म्हणे. बाई म्हणे कुणाची गोष्ट सांगते, बेबुद्ध राजा. ती बाई म्हणे माझी काय चूक, सुंदर असं दुकानातून पातळ आणलं मी. दुकानदाराला बोलवलं, वेळ कमी ना त्याच्यामुळे फास्ट मध्ये सांगते. दुकानदाराला बोल. दुकानदार म्हणे माझी काय चूक, अहो कारागिराने ते पातळ सुंदर असं मला विणून दिलं म्हणून मी ते दुकानात ठेवलं. मग त्याला बोलवा म्हणे. जे पातळ ज्यानं विणलं होतं ना त्याला बोलवण्यात आलं. कुणासाठी, चोरी करायला चोर गेला होता त्याच्यासाठी एवढ्यांना बोलवण्यात आलं. मग त्याला बोलवलं कारागिराला. म्हणे याला फाशीवर द्या. तो म्हणे माझी काही चूक नाही काही नाही तरी मला फाशीवर द्या. पण कारागीर होता रोजचा काम करून करून असा वाळकुटा होऊन गेला होता. तो फास काय त्या कारागिराच्या गळ्याला बसेना. मग काय करावं आता. आता फास ज्याच्या गळ्याला बसेल ना त्यालाच फाशी द्यायचं. मग हा चांगला 4 महिने राहून जाडजूड झाला होता. याला बोलवण्यात आलं त्याला फाशी द्यायची म्हणे. आता याला तेव्हा आठवण आली, अरे आपल्या गुरुनं आपल्याला सांगितलं होतं एखादा प्रसंग आला की मला बोलवा. मग हा गुरुची आराधना करू लागला. मग गुरु तिथं आले. आता गुरुनी एकच सांगितलं बघा म्हणे आता एकच करायचं, तू म्हणायचं की मला फाशी द्या आणि मी म्हणायचं मला फाशी द्या. 2 गुरु शिष्य म्हणू लागले मला फाशी द्या. शिष्य म्हणायचा मला फाशी द्या. मग राजा म्हणू लागला अरे फाशी घ्यायला इतक्या म्हणजे सहजासहजी कोणी तयार होत नाही, पण हे तयार होऊ लागले म्हणे. मग राजा म्हणतो मलाच फाशी द्या ना, असं करा. मग फाशी तिथं कोण गेला हो, राजा गेला. मग वाचवलं कोणी, श्री गुरु सारी का लेखा कोण करे. मला वाटतं आता आपण दत्तात्रेय भगवंतांचा जन्मोत्सव आधी करू आणि राहिलेलं कीर्तन नंतर घेता येईल. कारण किती आटोपतं घेतलं तर होणार नाही. 12ला 5च कमी राहिले. बघा जगाचा फोटो इथं आणलाय का, तिकून आणायचा ठेवलेला आहे का. फुलं वाटा सगळ्यांकडे, पण गोंगाट न करता फुलं द्या सगळ्यांकडे. तर दत्तात्रेय भगवंत कसे जन्माला आले हो, अनसूया म्हणजे जिथं असूयाच काही शिल्लक राहिलेली नाही अशी अनुसया अत्री, आणि यांच्या पोटीच का भगवंत जन्माला आले हो, तर नारद महर्षींनी कळ लावली होती. नारद महर्षींनी कळ लावली, गेले वैकुंठामध्ये आणि सांगितलं लक्ष्मी मातेला अगं पृथ्वी मृत्यू लोकामध्ये अशी पतिव्रता आहे, अशी पतिव्रता आहे ना तुमच्यापेक्षा खूप श्रेष्ठ पतिव्रता आहे. आता ह्याही पतिव्रताने एका पतिव्रते पुढे दुसऱ्या पतिव्रतेचं गुणगान केलं तर चालेल का. लक्ष्मी मातेला राग आला. लक्ष्मी मातेनं फोन लगेच कैलासात लावला. तो फोन कोणाला गेला, पार्वती मातेला गेला. फोन होते का तेव्हा, पण लावला. फोन लावला तिकडं पार्वती मातेला फोन लावला. आणि आता राहिली सावित्री माता. सावित्री मातेला सुद्धा फोन गेला आणि सगळ्यांचं ठरलं आता आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशी पतिव्रता कोण असणार. मग तीनही देवांना सांगितलं
अहो आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता कोण आहे ना, तिचं सत्वहरण करण्यासाठी जा. मग हे तीनही देव आले अनसूया मातेच्या इथं उभे राहिले आणि मागू सांगू लागले, अगं माते आम्हाला भोजन पाहिजे तुझ्याकडून, पण कसं भोजन पाहिजे? नग्न असं भोजन पाहिजे, म्हणजे ज्याला अग्नीच लागलेला नाही असं भोजन आम्हाला दे. आपण अर्थ उलट वेगळा घेतो त्याचा. अहो इतकी पतिव्रता होती माझी अनसूया माता, इतकी पतिव्रता होती ना, हिनं काय केलं, आपल्या अत्री ऋषींचं आपल्या स्वामींचं नामस्मरण केलं. आणि जेव्हा अत्री ऋषी बाहेर गेलेले होते ना, त्यांनी मंत्रून जल ठेवलेलं होतं. आता ही विचार करू लागली, असं तर यांना जेवण देता येणार नाही. त्याचबरोबर हिनं काय केलं, तीनही म्हणजे ते तीनही देव आलेले होते ना, त्यांच्यावरती ते मंत्रलेलं जल शिंपडलं. त्याचबरोबर ते तीनही बालक झाले आणि त्या तीनही बालकाची सेवा आता अनसूया माता करू लागली. तेवढ्याच अत्री ऋषी आले. बघता तर 6-6 महिन्याचे 3 बालक आपल्या इथं आलेले. यांनाही आनंद झाला. पण तिकडं मात्र लक्ष्मी परत पार्वती आणि सरस्वती विचार करू लागले, आपले पती अजून काय येईना. परत नारदाला बोलवलं. नारदांनी सांगितलं, बाबा तीनही बालका झाले, खेळतायत याच्या घरी. तिघही आल्या खाली, अनसूयाच्या घरी आल्या आणि विचारू लागले, आता आमचे पतिदेव कुठे आहेत? ती म्हटली, हे काय तीनही बालक खेळतायत, घ्या. यांना वाटू लागलं जर चुकून दुसऱ्याला स्पर्श झाला तर आपलं पतिव्रते भंग होईल, यांना ओळखता येईना. तीनही बालक सारखे होते ना, मग आता ओळखता येईना, काय करावं? मग तेव्हा ह्या तिघेही शरण गेल्या, अनसूया मातेला शरण गेल्या आणि देव पूर्ववत झाले. पण जेव्हा देव परत निघाले ना, अनसूया मातेला त्यांचा खूप खूप म्हणजे आता इतकं त्यांना जीव लावलं ना, अनसूया मातेला आता खूप वाईट वाटायला लागलं. आणि ती अनसूया माता म्हणू लागली की तुम्ही माझ्या घरी बाल रूपाने या. तेव्हा पहिल्यांदा अनसूया मातेला आहेत ना, तर माझ्या प्रत्यक्षात महादेवांचा अवतार जे आहे दुर्वास ऋषी झाले. दुर्वास ऋषी झाले आणि दुसऱ्यांदा अनसूया माता आता गरोदर राहिली. आणि दुसऱ्यांदा जे जन्माला आले ना विष्णू भगवंताच्या याच्यापासून, एका जनार्दन म्हणतात घरी अवतार. शेवटचं चरण घ्या. 12 वाजले. निर्गुण निराकार प्रगट. आपण घेऊन सगळं शेवटचं 12 वाजले. 12 सरळ सरळ घरी अवतार विश्वतारावया, हातीची अनुसया गरोदर, हातीची अनुसया गरोदर, हातीची अनुसया गरोदर. घरी अवतार वया, हातीची अनुसया गरोदर, हातीची गरोदर. काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्षादिनी पूर्णती, शुक्ल पक्षादिनी पूर्णती, शुक्ल पक्षादिनी पूर्णती. काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, केली पूर्ण पौर्णिमा मास मार्गशीर्ष, पौर्णिमा मार्गशीर्ष, पौर्णिमा मास मार्गशीर्ष. गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासर उत्सव काळ. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासर उत्तम काळ, गुरु तो वासर उत्तम काळ. एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार.
नक्षत्र रोहिणी ऋतू काय ने म्हणत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष दिनी काळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी दत्तात्रय भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 हे बघा अहो दत्तात्रय भगवंत अवताराला आले प्रगटले सगळ्यांनी उभं राहायचंय माझ्या दत्तात्रय भगवंताच्या जन्मोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे स्वागतम दत्ता अहो दत्तात्रय भगवंत जन्माला आले थोडस डोला ना नाचा ना माझे भगवंत जन्माला आले किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला
दत्तात्रेय भगवान की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 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 बसा खाली बसा पटकन बसा सगळ्यांनी. हे दत्तात्रेय नाथ बाबा म्हणतात दत्त माझे गुरु दत्त माझा तारू आणि मजशी आधारू दत्त राज. आता पुढच्या चरणामध्ये दत्तात्रेय नाथ बाबा म्हणतात अहो प्रत्यक्षात दत्तात्रेय भगवान जे आहेत ना ते माझे मन सुद्धा आहेत. तिसरं चरण दत्त माझे जन दत्त माझे मन 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 सोयरा सज्जन दत्त माझा म्हणजे मनाने सुद्धा कुठरा दत्तात्रेय भगवंता जवळ मनाने सुद्धा रा. बघा आता आपण बसलोय इथं मंडपामध्ये आपण शरीराने इथं बसलोय पण मन मात्र इतरत्र भटकत असेल. बाई कांदे कापायचं काम चालू आहे कधी बाई कीर्तन सोडतीन कधी नाही कधी विठ्ठल विठ्ठल खूप शेतात काम चालू आहे पण कधी एकदाच कीर्तन संपतं आणि कधी शेतामध्ये कामाला जातो. बसलंय कुठं बसलंय शरीराने इथं पण मन कुठे जातंय शेतातल्या कामाला. काहींचं मन जात असेल आपण घरून निघालो घराला कुलूप लावलं पण त्याला झटकाच देऊन पाहिलं नाही म्हणजे बसला कुठं बसलो शरीराला इथं मन झटका कुठं देतंय घरच्या कुलपाला. इतकं चंचल चपळ आहे ना बहुता चंचल चपळ बहुता चंचल चपळ हा बहुता चंचल चपळ बहुता चंचल चपळ बहुता चंचल चपळ बहुता चंचल चपळ हा बहुता चंचल चपळ बहुता चंचल चपळ जाता येता नलगे वेळ 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 बहुता चंचल चपळ 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 बहुता चंचल चपळ. खूप मन चंचल आहे खूप चपळ आहे त्याचा वेग जो आहे ना शास्त्रज्ञ सुद्धा अजून मोजू शकले नाही. आता इथं इतक्यात मुंबईला जावं लागतं इतक्यात दिल्लीला जावं
लागतं. म्हणून मनाने सुद्धा कुठं राहा, माझ्या भगवंताजवळ राहा. आणि आज तर आपल्या ह्या सांगवी गावामध्ये ना माझ्या दत्तात्रेय भगवंताच्या नामाची शाळाच भरली हो. दत्त नामाची शाळा भरली, 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 दत्त नामाची शाळा भरली. दत्त नामाची शाळा भरली, दत्त नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, दत्त नामाची शाळा भरली, दत्त नामाची शाळा भरली. दत्त नामाची शाळा भरली, दत्त नामाची शाळा भरली, शाळा भरली, शाळा भरली. ही दत्त नामाची शाळा जी आहे ना आज आपल्या सांगवीला भरली. पण या शाळेचे मास्तर कोण आहेत तो? या शाळेचे मास्तर आहेत ना आमचे आदरणीय माणिक बाबा. आणि माणिक बाबांमुळे ही शाळा, माणिक बाबा जर नसते, भगवंत जर इथं आले नसते, तर आपल्याला ही शाळा इथं बघायला भेटली नसते. म्हणून आपण जसं कर्म केलं ना तसं आपल्याला फेडावं लागतं. आपण जर एखाद्याचं वाईट केलं ना तर वाईटच फेडावं लागतं, चांगलं केलं तर चांगलंच कर्म फेडावं लागतं. म्हणून माणिक बाबांनी आपल्या संसाराचा सुद्धा त्याग करून जनाची या सर्वांची सेवा करताय माऊली. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कर्तविधी परोपकारे, देह कर्तविधी परोपकारे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कर्तविधी परोपकारे, देह कर्तविधी परोपकारे. जसा संत कधी आपल्या संसाराचा विचार करत नाही ना तसा माणिक बाबाने सुद्धा आपल्या संसाराचा विचार केला नाही. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. पण चांगलं कर्म केलं तर चांगलं फेडावं. आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. नक्कीच माणिक बाबाने आधीच्या जन्मात सुद्धा खूप चांगलं कर्म केलं असेल, कारण जसं कर्म केलं तसं फेडावं लागतं. नाथ बाबा हरिपाठात म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐशे किती, उपजले मेले ऐशे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. अरे हरिमुखी गाता ओहो हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हो हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून चांगलं कर्म करा बाबांनो, चांगलंच फेडावं लागतं, आणि वाईट कर्म केलं तर वाईट फेडावं लागतं. एकदा त्या भगवंताचं आपण मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमा जय जय विठोबा, हरि जय जय जय, हरि जय जय जय, जय ठोबा रखुमा. जय 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 विठोबा. विठ्ठल माझा 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 माझा, विठोबा रखुमा.
रखुमाई हो रखुमाई जय 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 हो रखुमाई 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 जय 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 हो सगळ्यांना विनंती एकदा दत्तात्रेय भगवंतांचं भजन घ्यायचंय आपल्याला एका स्वरात एका याच्यात टाळी वाजवा आणि मग दत्तात्रेय सगळ्यांनी हात वरती करा आणि दत्तात्रेय भगवंतांचं भजन घ्यायचंय वाजवा हे दत्तात्रेय भगवंत गुरु आहेत आणि तेच आपल्याला तारतात आणि दत्तात्रेय भगवंताजवळ गेलं ना तर आपल्याला विसावा सुद्धा भेटतो चालू चालू चाल एक जनार्दनी दत्त विसावा एक जनार्दनी दत्त विसावा एक जनार्दनी
आनंद हा विसावा आणि न विचारिता गावा जावे त्यांच्या दत्तात्रेय भगवंताच्या गावाला आज आपण सर्वजण आलेलो आहोत। बघा आज ही दत्त जन्मोत्सवानिमित्त झालेली कीर्तन रूपी सेवा जी आहे ना, दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा, हा अभंग मला जसा भावला ना तसा तुमच्या पुढे मी सांगण्याचा प्रयत्न केला। वेळ खूप कमी होता पण कमी वेळामध्ये दादा थोडं कमी करा, कमी वेळामध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न केला। ह्या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही, पण माझ्या अल्पबुद्धीला जसा भावला ना तसा तुमच्या पुढे मी सांगण्याचा प्रयत्न केला। बोलताना काही चुकलं असेल माझ्या वाणीचे दोष समजा आणि जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ते अवश्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करा। साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची, मजपा मला एक आहे थोरपणा पायाची वाहन पायी बरी। पायाची चप्पल जी आहे ना ती पायातच शोभते, ती जर आपण डोक्यावर घेतली तर शोभेल का? नाही शोभणार। म्हणून माझ्या गुरुवर्यांनी आदरणीय माणिक बाबांनी जशी जशी माझ्यावर कृपा केली, दत्तात्रेय भगवंतांनी जशी जशी कृपा केली ना तसा हा अभंग सोडवण्याचा मी प्रयत्न केला। या गुणीजनांनी गोड अशी साथ दिली त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। सृष्टी मला दादांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या श्रोतू वर्गांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, कारण बराच वेळ झालेला आहे। आता दहीहंडी फोडायची आहे का? ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती राया माझा निवृत्ती राया 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 निवृत्ती राया माझा निवृत्ती राया। थांबा अभंग घ्या, कालेचा अभंग अभंग शिंक लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी तुम्ही वारे दोहीकडे कडे आवादी त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा